नमस्कार. आपल्या बुक सॅव्हीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. गप्पांमधल्या गोष्टी आणि गोष्टींबद्दलच्या गप्पा आपण नेहमीच मारतो. मग यावेळेला स्पेशल काय आहे माहिती आहे? यावेळेला स्पेशल आहे समर वेकेशन. समर वेकेशन सुरू झाली आहे आणि सुट्टीत काय करायचं? मुलांनी रील बघायचं का पुस्तक वाचायचं? हो, आपली मुलं पुस्तक वाचतायत. नेमकं कुठचं पुस्तक ते वाचतायत आणि त्यांना कुठच्या पुस्तकाची गोष्ट सांगावीशी वाटते, आज आपण हे बघणार आहोत. तुम्ही बघताय माझ्याबरोबर 4 मुलं आहेत आणि आपण प्रत्येकाची गोष्ट समजून घेणार आहोत. 4 वेगळी पुस्तकं आपण आज एका एपिसोडमध्ये बघतोय आणि ही 4ही पुस्तकं काय आहेत आपण समजून घेऊया याच मुलांबरोबर. आज आपल्याबरोबर जी मुलं आहेत ना, त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते. माझ्याबरोबर आहे आरोही आणि आरोही 5वीत गेली आहे आणि आरोही जे पुस्तक आपल्याबरोबर ज्याची गोष्ट शेअर करणार आहे तर ते पुस्तक आहे द सिक्रेट ऑफ द स्नो. आरोहीच्या बरोबरीने माझ्या इथे बसलाय अर्णव. अर्णव 5वीत गेलाय. मी आरोही 4थीत आहे. चुकले हा मी. आरोही आमची 4थीत गेली आहे आणि मी 5वीत म्हटलं, माझी गडबड झाली. हां, आमचा अर्णव आहे. अर्णव 5वीत गेलाय आणि अर्णव आज आपल्याबरोबर जे पुस्तक शेअर करणार आहे की ज्याची गोष्ट ते आहे चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी. आणि आमच्याकडे छोटी श्रीजा आहे. श्रीजा 5वीत गेली आहे आणि श्रीजा आपल्याकडे सुधा मूर्तींचं द मॅजिक ऑफ द लास्ट इयरिंग्स ही गोष्ट शेअर करणार आहे. आणि आमच्या आज ग्रुपमधली जी बिग गर्ल आहे, जिने ह्या सगळ्या गोष्टी वाचल्यात आणि त्याच्यापेक्षा ती जी मोठी पुस्तकं वाचते ती आहे अंशिता. अंशिता 8वीत गेली आहे आणि अंशिता वाचणार आहे, आपल्याबरोबर शेअर करणार आहे ॲज गुड ॲज डेड. जरा नाव पण मला डेडली वाटतंय, पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि अंशिताकडनं आपण समजून घेऊया. पुस्तक आणलंयस? मी आज द सिक्रेट ऑफ द स्नो पुस्तक आणलं. हां. आणि त्या सिक्रेट ऑफ द स्नो मध्ये कुठची स्टोरी आहे? काय सांगितलंय त्या सिक्रेट ऑफ द स्नो मध्ये? त्या सिक्रेट ऑफ द स्नो मध्ये सगळं जे माउस असतात ते ॲडव्हेंचर करत असतात. तर थिया त्याच्यात मेन लीडवर असते. टोटल मध्ये थियाचे 45 बुक्स आणि तिचाच भाऊ आहे जेरोनिमो, त्याचे 400 बुक्स आहेत. ओ बाबा, मला माहितीच नव्हतं एवढं. हां, कारण मी वाचलंच नाहीये, कुठचीच पुस्तक वाचली नाहीयेत. ओके, मग या पुस्तकात काय होतं? ह्याच्यात ते एका मॅजिकल लँडवरती जातात जिथे वेगवेगळे क्रिचर्स असतात आणि ते त्यात वेगळे ॲडव्हेंचरस क्रिचर्स, काही क्रिचर्स चांगले असतात आणि काही असे वाईट असतात. तर त्यांना भेटतात. हां, आणि ऑन द वे ते त्यांना रिडल्स पण असतात काही सॉल्व्ह करायचे. ओके, म्हणजे त्या ॲडव्हेंचर ट्रिपमध्ये त्यांना रिडल्स असतात सॉल्व्ह करायला. आणि मग पुढे काय होतं? ते सॉल्व्ह करत करत आन्सर शोधतात त्यांचं. मग त्यांना आन्सर मिळतं का? हो, शेवटी. मग कुठच्या गोष्टीचा आन्सर शोधत असतात ते? काय शोधायला जातात तिकडे त्या मॅजिक लँडमध्ये? ते काहीतरी फ्लावर हरवलेलं असतं त्यांचं, असं काहीतरी आहे ना त्याच्यात? तर द स्पेशल लोटस फ्लावर्स जे असतात ते डिसअपिअर होत असतात. हां, मला पण आठवतंय काहीतरी मी वाचल्यासारखं. मग आणि म्हणून एक विल्मिस्ट्री नावाचा माऊस असतो, तो त्यांना सांगतो का ते शोधायला. हां, मग ते त्यांना मिळतं? हो. आणि मग ते का डिसअपेअर होतं हे त्यांना कळतं का ते शेवटी? हो, त्याचं कारण कळतं ना, ते लोटस का डिसअपिअर होतं हे त्यांना कळतं. आणि ती मिस्ट्रीची गोष्ट आहे. आणि त्या मिस्ट्रीच्या शोधासाठी त्या ॲडव्हेंचर ट्रिपला जातात. बरोबर? व्हेरी गुड. मला पण आवडली मी जेव्हा वाचली तेव्हा गोष्ट. अर्णवने काय पुस्तक वाचलंय? कुठचं घेऊन आलंय पुस्तक अर्णव? बेसिकली या बुकचं नाव आहे चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी. याचं ऑथर आहे रोald डाल आणि याचं इलिस्ट्रेटर आहे क्विंटन ब्लेक. ओके. तर बेसिकली या स्टोरीमध्ये काय होतं हे मी सांगतो. तर सगळ्यात आधी एक मुलगा असतो, त्याचं नाव चार्ली बकेट म्हणून असतो. तो खूप पोअर, काइंड, जेंटल अँड ॲमिकेबल असतो. ओके. हू लव्स चॉकलेट अ लॉट बट कांट अफोर्ड इट.
हा हा. आणि मग नंतर एक चॉकलेट मेकर ज्याचं नाव विली वॉन्का म्हणून असतं. याच्याकडे एक चॉकलेट फॅक्टरी असतं. तर बेसिकली सगळेजण येतात आणि याच्याकडे एक सिक्रेट रेसिपी आहे जे कोणालाच नाही माहिती. पण एक दिवशी या बर्गलरनी या सिक्रेट रेसिपीला पूर्ण असं लाईक स्टोर केलं. ही स्टोल दॅट रेसिपी. मग सो दॅन विली वॉन्का क्लोज दॅट शॉप. Okay, then after a few years, he reopened that closed shop and invited 5 lucky people with golden tickets to visit the golden factory. म्हणजे the chocolate factory. So, and the first one to get the golden, so the 4 people to get the golden ticket was Augustus Gloop, Veruca Salt, Violet Beauregarde, and Mike Teavee. And Charlie Bucket was very lucky. And finally he found the last ticket. And Grandpa Joe also came with him to visit the factory. Then there were many things in chocolate factory. Chocolate river, edible plants, and Willy Wonka also had tiny assistant named as the Oompa Loompas. ओके. Rest of the four children were very greedy and were very bad behavior and never listened to Willy Wonka. So because of that, one by one they get into trouble because they don't listen to Willy Wonka. But on the other hand, Charlie, who is very kind, gentle and amicable and very disciplined, he listened to Willy Wonka and did not get into any trouble. आणि मग So because of that, Willy Wonka gave him an award. So basically he gave him the whole chocolate factory. So the moral of the story is be good, humble and patient, or maybe you might get in trouble. मला ना अर्णव काय कळलं की तो चार्ली जो हिरो आहे या स्टोरीचा, राईट, तो चार्ली एक गरीब पण छान मुलगा आहे आणि त्याला चॉकलेट सुद्धा मिळत नव्हतं खायला, कारण काय त्याच्या आई बाबांकडे पैसे नाही आहेत. आणि देन ही म्हणजे मग त्याला एक लॉटरी लागली की त्या रॅपरमधलं काहीतरी असं त्याला गोल्डन तिकीट मिळालं आणि 4 अजून मुलांबरोबर ते गोल्डन तिकीट घेऊन तो त्या विलीची फॅक्टरी बघायला गेला, चॉकलेट फॅक्टरी है ना. आणि हे 4 मुलं काहीतरी त्यांच्याकडे काहीतरी चुकीचं किंवा ते छान मुलं नव्हते है ना, ते कधीतरी ग्रीडी होते किंवा नॉटी होते, जास्त मिसबिहेव करणारे होते. आणि मग ते हे फॅक्टरी बघायला जातात तेव्हा ते काही ना काहीतरी विलीने सांगितलेलं ऐकत नाहीत, त्यामुळे विली त्यांना काहीही पुढचा अवॉर्ड देत नाही आणि तो चार्ली त्याचं सगळं ऐकतो. म्हणून शेवटी विली काय करतो, आपली फॅक्टरीच त्याच्या नावाने करून देतो है ना. तर तू मॉरल ऑफ द स्टोरी काय सांगितली की that be good, be patient and be humble, Oh, or wow. else you might get into trouble. व्हेरी गुड. तर मला ही मॉरल ऑफ द स्टोरी आवडली आहे आणि मला पण ती चॉकलेट फॅक्टरीची स्टोरी आवडली. आणि मला आठवतंय, मला सगळ्यात फनी सीन काय आठवलाय माहितीये का, त्याच्यातला कोणतरी एक ग्रीडी बॉय जो खूप खाणारा असतो तो त्या चॉकलेट रिव्हरमध्येच पडतो. हा, आणि मला ते फार आवडलं होतं, तू सांगितलं होतंस तेव्हा. गुड. आता आपण पुढच्या स्टोरीकडे जाणार आहोत. आज श्रीजाने कुठचं पुस्तक आणलंय आणि ती कुठच्या गोष्टीबद्दल सांगणार आहे आपल्याला? मी आज आणले द मॅजिक ऑफ द लॉस्ट इयरिंग बाय सुधा मूर्ती. तर ह्याच्यात एक मुलगी असते, तिचं नाव असतं नुनी. ती तिच्या ग्रँडपेरेंट्ससोबत जाते ट्रिपला. तर तिला तिच्या बॅगमध्ये एक मिस्टिरियस गोल्ड इयरिंग्स दिसतात आणि तिला ते त्याच्या ओनरला द्यायचे असतात. तर ती एवढी फिरते की ती लंडनपर्यंत जाते आणि तिला शेवटी मिळतं त्याचे ओनर. आणि ह्याच्यात असं कळायला मिळतं की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. श्रीजा, ती नोनी कुठे कुठे फिरते? ती लंडन पर्यंत पोहोचते, पण ती कुठे कुठे वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचते? ती पहिली असते उज्जैनमध्ये, मग जाते अमृतसर, बर, आणि मग तिचा जेव्हा कथ्थक परफॉर्मन्स असतो तर तेव्हा ती जाते लंडनला आणि तिथे तिला फायनली त्या इयरिंग्सचे ओनर्स मिळतात. पण ते इयरिंग्सचे ओनर ती जे शोधत जाते तर तिला कोण, म्हणजे तिला क्लू कोण देतं? तर पहिले ती जाते ज्वेलर्सकडे. ते ज्वेलर्स म्हणतात
की हे तर आम्ही ऑलरेडी देऊन टाकलं आहे, तुम्ही ह्या ॲड्रेसला जावा हां आणि तुम्हाला तिथे ओनर्स भेटतील. हां मग ते ओनर असते दमन कौर, बर तर ते तिच्याकडे जातात. हां मग ती म्हणते हे तर मी ऑलरेडी दिलेले आहेत हां आमच्या घरी जे राहायचे रेंटवरती त्यांना. तर मग ती दमन कौर असते, ती सांगते की हे आता लंडनला वगैरे शिफ्ट झालं, आता आमचा काही यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही आहे, सो आय एम व्हेरी सॉरी, मी तुम्हाला हेल्प नाही करू शकत. पण मग लंडनचा पत्ता तिला कोण देतं? तर जेव्हा ती लंडनला जाते तिथे तिचं अजून इन्व्हेस्टिगेशन चालूच असतं. तर तिकडे लंडनला तिची मावशी राहत असते, तर तिला खूप जण माहिती असतात तिकडचे. तर ते असतात, ते तिला हेल्प करतात. आणि तिथे असं एक इंडियन असोसिएशन असतं, जेव्हा ते असे सेलिब्रेशन्स करतात, मग त्यांना ते ओनर्स इझिली फायनली मिळून जातात. बर, इंटरेस्टिंग. म्हणजे हे सगळं इन्व्हेस्टिगेट करता करता ती खूप जणांना भेटते हो आणि तिला ते इन्व्हेस्टिगेट करता करता खूप साऱ्या गोष्टी कळतात, हो. है ना? इंटरेस्टिंग. अंशिता, तुझं कुठचं पुस्तक आहे आणि तू आज कुठचं पुस्तक त्यातली गोष्ट आम्हाला सांगणार आहेस? सो माझ्या पुस्तकाचं नाव ॲज गुड ॲज डेड आहे. हे पुस्तक हॉली जॅक्सन नावाच्या ऑथरने लिहिलेलं आहे. हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर पुस्तक आहे. सो बेसिकली ह्या पुस्तकामध्ये एक पिपा फिट्झअमोबी नावाची मुलगी असते, जी एक डिटेक्टिव्ह असते. पण जसं पुस्तक हे पुढे पुढे जातं तसं तसं तिला कळतं की तिला एक माणूस स्टॉक करत असतो. आणि मग नंतर तिला कळतं की हे स्टॉकर एका सिरियल किलरशी लिंक्ड आहे. सो बेसिकली जो तिचा स्टॉकर असतो तोच तिचा सिरियल किलर, म्हणजे तोच एक लोकल सिरियल किलर पण असतो. हे सगळं जो सिनारिओ हा एक लिटल किल्टन नावाच्या जागेवरती असतो. सो आता जसं बेसिकली तिला कळतं की जो तो सिरियल किलर असतो त्याला सगळे लोक ऑल्सो डी किलर म्हणून बोलवतात. सो आता ह्याच्यामध्ये काय होतं तर तिला जो स्टॉकर असतो तो तिला सारखे असे घाबरवण्यासाठी ईमेल्स किंवा प्रँक कॉल्स वगैरे करत असतो. आणि त्या ईमेल्समध्ये असे मेसेजेस टाकतो की हू विल फाइंड यू वेन यू आर द वन हू इज मिसिंग. कारण की ती लोकांना शोधत असते ज्यावेळेस ते हरवतात किंवा त्यांचा मर्डर झाला की मग तिला ते असं घाबरल्यासारखे होते. आणि मग नंतर एक दिवशी ज्यावेळेस ती तिच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ऑन द वे असते त्यावेळेसच जो डी किलर असतो तो तिला किडनॅप करतो. आणि मग नंतर ती कशी ते स्वतःला वाचवते बेसिकली, कारण की तो जो डी किलर असतो तो मुलींना मारत असतो, कारण की त्याला मुली जास्त त्यांचा वयस वर गेलेला आवडत नाही. सो त्याने ऑलरेडी आतापर्यंत 5 मुलींना मारलेलं असतं, आता त्याच्या लिस्टमध्ये ही 6th नंबरला असते. सो मग ती कशी स्वतःला वाचवते आणि ती कशी ती मिस्ट्री सॉल्व्ह करते आणि कसं तिला कळतं की हा का सगळ्या मुलींना मारतोय वगैरे, याबद्दलच हे पुस्तक आहे. व्हेरी गुड, इंटरेस्टिंग. आरोही, श्रीजाच्या गोष्टीत कसं सांगितलं ती पण इन्व्हेस्टिगेट करत जाते, तर मला असं वाटतं तुझ्या त्या थिया सिस्टर्स पण इन्व्हेस्टिगेट करत जातात ना, आणि त्या 5 जणी वेगळ्या आहेत ना? आठवत आहे काय कशा कशा आहेत त्या? काहीतरी प्रत्येकीचं स्किल वेगळं आहे, है ना? आठवत आहे तुला कसं आहे काय आहे? आपण पुस्तक बघूया का? त्याच्यात पुस्तकात काय आहे की कोणाला तरी टेक्निकली जास्त येत असतं, है ना? त्या थिया सिस्टरची ना कॉलेटला टेक्निकली तिला ते टेक्निकल जास्त येत असतं आणि कोणतरी त्यातली एक क्रिएटिव्ह हेड असते ना, म्हणजे क्रिएटिव्हिटी तिची जास्त असते थिया सिस्टर पैकी, है ना? कॉलेट तिच्या फॅशनसाठी बेस्ट असते. मग ती क्रिएटिव्ह वाली आहे, फॅशनसाठी बेस्ट आहे. आणि दुसरी पॉलिना तिच्या स्टडीसाठी बेस्ट असते. आणि वॉलेट तिच्या अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवते त्याच्यासाठी ती फेमस असते. अशा त्या 5 जणी वेगवेगळ्या त्यांच्या स्किलसाठी फेमस असतात आणि त्या टीमवर्क करतात ॲडव्हेंचर करताना. म्हणजे मला श्रीजाच्या गोष्टीतला ॲडव्हेंचर बघितल्यावर काय वाटलं की तुझ्या पण थिया सिस्टर काहीतरी ॲडव्हेंचर करतात ना, आणि त्या ॲडव्हेंचर स्नोलँडला जाताना काहीतरी एक मला अजून एक गमतीशीर वाटलं काय, मॅजिकल
लँड, हा मॅजिकल लँडला जातात. आणि ती लिफ्ट पण काहीतरी वेगळी होती अंडर वॉटर. काय होती ती लिफ्ट? ती मीन्स म्युझिकल, ती IIS मधली म्युझिकल लिफ्ट होती. हा, या सगळ्या जणी एका अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या बहिणी असतात ना, हो. सिस्टर्स, म्हणजे त्या फ्रेंड्स असतात बेसिकली, है ना. आणि त्या अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या असतात आणि मग त्यांना बोलावलं जातं कारण त्यांची टीम छान काम करते. बरोबर ना? म्हणजे मला कळलंय तेच बरोबर आहे ना. हा, आणि त्यांना दोन्ही ह्याच्यात ऑलरेडी वर्क करून झालेलं असतं. हा. म्हणून ते जो विल्मेसची जो हा. मावस असतो त्याला वाटतं की हा. हे सगळे बेस्ट आहेत, हा. So त्यांना परत बोलवतो तो. हा, म्हणजे आधी तो 2 कुठच्या तरी त्यांनी मिस्ट्री सॉल्व्ह केलेल्या आहेत, तेव्हा तिसरी मिस्ट्री सॉल्व्ह करायला विल त्यांना बोलवून घेतो कारण त्यांची टीम छान काम करते म्हणून. आणि त्या सुद्धा त्या मॅजिकल लोटस का डिसअपिअर होतं हे शोधायला जातात. म्हणजे मला ना श्रीजाच्या आणि आरोहीच्या गोष्टींमध्ये ही कॉमन गोष्ट वाटली की काहीतरी एक मॅजिकल गोष्ट आहे, त्या शोधासाठी त्या बाहेर पडतात दोघी जणी. म्हणजे श्रीजाच्या गोष्टीमध्ये ती नूनी बाहेर पडते विथ हर ग्रँडपेरेंट्स, म्हणजे तिच्या आजी आजोबांबरोबर ती ते सॉल्व्ह करायला जाते. आणि आरोहीच्या स्टोरीमध्ये त्या 7 ग्रुप ऑफ फ्रेंड्स, हा, म्हणजे 5 फ्रेंड्स त्या सिस्टर, आणि मग तो विल आणि थिया हे सगळे 7 जण एकत्र जातात. आणि आरोही मला अजून एक सांग, त्या एका मार्गाने जात नाहीत, दे स्प्लिट, राईट? म्हणजे हा, ते कशावरनं स्प्लिट होतात? ते एक लाईन ते स्नो मध्ये बनवतात आणि इकडच्या बाजूचे सगळे तिकडच्या टीम मध्ये जातात थियाच्या, आणि इकडच्या लाईनचे सगळे वेलच्या. हा, असं ते का करतात? कारण त्यांना भरपूर मोठा एरिया कव्हर करायचा असतो. मग ते काय करतात, 2 टीम करतात आणि 2 रिडल्स असतात आणि एक रिडल हा सॉल्व्ह करेल, एक रिडल तो सॉल्व्ह करेल. आणि ते 2 रिडल सॉल्व्ह केल्यावर ते पुढे पुढे जातात. तुम्ही असं खेळताना करता का ग 2 टीम वेगळ्या? तुम्ही करता, स्प्लिट करता? हा अर्णव, तुम्ही खेळताना कधी 2 टीम स्प्लिट करून ते गोष्ट करता? आणि मग है ना? अगदी लास्ट हा. ते दोन्ही ग्रुप सोबतच एका जागेवरती हा, म्हणजे फायनली एकत्रच यायचंय आपल्याला. पण पटकन सॉल्व्ह करायला आपण 2 ग्रुप करतो आणि गोष्ट सॉल्व्ह करून नंतर पुन्हा एकत्र येतो आणि मग एकत्र पार्टी टाइम असतो, राईट? नाही, ते तिथे झाड वगैरे शोधत असतात. ते तिकडे झाड शोधत असतात. आणि मिस, व्हेरी गुड. अर्णव, तुला या चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी या गोष्टीतलं कुठचं कॅरेक्टर जास्त आवडलं? मला सगळ्यात जास्त चार्ली बकेट आणि विली वॉन्का आवडलं. मला चार्ली बकेट जास्त आवडला बिकॉज ही वॉज काइंड, जेंटल अँड अमिकेबल. ही मे बी पोर, पण तो असं लाईक बेसिकली तो ऐकला आणि याच्यामुळे तो रिच पण बनला. हा. आणि विली वॉन्का मला जास्त आवडला बिकॉज ही इज लाईक थोडस असं लाईक तो असं लाईक फनी असतो, व्हेरी कॉमेडी. तो कधी कधी असं लाईक म्हणजे लाईक कधी कधी असं नाचतो पण सुद्धा. ओ बर. कधी कधी. आणि मला हे पण आवडलं गोष्ट विली वॉन्काचं की बेसिकली यांनी हेल्प नाही केलं या चिल्ड्रनना, पण त्यांच्याकडे असिस्टंट असतो ना, उंपा लुंपा. मला हे गोष्ट आवडलं विली वॉन्का मध्ये की लाईक तो खूप काइंड आहे, असं तो ओरडत नाही लोकांवर. जर असं याला सांगायचं असेल की हे नको करू, मग तो असं चिडून नाही बोलत, ओरडून नाही बोलत. तो खूप सॉफ्ट पण नाही बोलत, टू लाऊड पण नाही बोलत. ही स्पीक्स लाईक व्हेरी नॉर्मली, व्हेरी मीडियमिश. तर याच्यामुळे मला आवडलं. आपण आजूबाजूला बघतो का रे असे खूप काहीतरी मोठ्यानी बोलणारी माणसं? तुला दिसतात? आवडत नाही ना? मलाही नाही आवडत. तो मला पण विली सारखा सॉफ्ट बोलणाराच आवडतो. आणि मलाही ना चार्ली सारखा मुलगा आवडतो की जो सांगितलेलं ऐकतो. आपण सगळे ऐकतो का सांगितलेलं? हा, ऐकतो. मला पण माहितीये तुम्ही सगळे ऐकता. श्रीजा, तुला या नूनीच्या गोष्टीमध्ये कुठचं कॅरेक्टर जास्त आवडतं? मला तर नूनी खूप आवडते. नूनी? हा, कारण की ती खूप ॲडव्हेंचरस आहे आणि तिला शेवटी ते इयरिंग आपल्या ओनरला रिटर्न करायचेच होते आणि ते तिने स्पिरिट घेतलं, म्हणून मला ती खूप आवडते. म्हणजे तिने जे ठरवलं ते तिने पूर्ण केलं म्हणून तुला नूनी जास्त आवडते. हो. ओके. आणि नूनीची आजी? नूनीची आजी आणि आजोबा पण.
आजोबा पण ते तिला गाईड करतात ना? हो, आणि तिच्या- सपोर्ट पण करतात. तिला सपोर्ट पण करतात. आणि कुठच्या गावाला गेलीये? तुला कुठे जावंसं वाटतंय तिच्या त्या सगळ्या प्रवासात? कुठचं गाव बघावंसं वाटतंय का तुला? मला बघायचंय अमृतसर, अमृतसर का ग? कारण की तिकडचं तुमचं ऍडव्हेंचर खूप मोठं होतं. काय होतं त्या ऍडव्हेंचर मध्ये? ते पहिले तर त्यांची ट्रिप असते म्हणून ते टेम्पलला जातात, गोल्डन टेम्पल, आणि मग ज्वेलर्सकडे जातात, आणि मग त्याच्यानंतर ते ओनर मग त्यांना सगळं स्टोरी कळते हे, आणि मग तिकडे असं जायला खूप छान छान वाटेल. वाटतं. आणि नूनी मधली कुठची गोष्ट तुझ्याकडे आहे असं तुला वाटतं? नूनीतली कुठची गोष्ट तुझ्याकडे आहे असं वाटतं तुला? मे बी ऑनेस्टी. ऑनेस्टी. व्हेरी गुड. आरुही, तुला तुझ्या गोष्टीतलं कुठचं कॅरेक्टर जास्त आवडतं? मला माझ्या बुकमध्ये तानुकी नावाचं क्रिएचर खूप आवडतं. तर क्रिएचर आहे तानुकी नावाचं, काहीतरी प्राणी आहे त्या मिस्ट्री लँड मधला, है ना? तानुकी नाव आहे त्याचं. काय आहे, का आवडतो तो तुला? बिकॉज तो शेप शिफ्टिंग क्रिएचर असतो, हा. आणि तो मीन्स कधीच सरळ भाषेत उत्तर नाही देत, रिडल्स विचारतो नेहमी. मग तुला रिडल्स आवडतात? तुला असे रिडल्स घातलेले आवडतात? ओके. हा. आणि हे 7 जणांपैकी तो मेन नाहीये, बट तरी तो हा, चांगला आहे आणि त्यांना मदत करतो बहुतेक. ते सगळं सॉल्व करायला तो मदत करतो. मदत करतो, बट इन म्हणजे इन नॉट अ सेंटेन्स, क्वेश्चन मध्ये. तर तो त्यांना सरळ उत्तर देत नाही, त्यांना पटकन सगळ्याच गोष्टीचं उत्तर देत नाही, तो त्यांना शोधायला भाग पडतो. हा, पण ते शोधायला भाग पाडण्यासाठी तो त्यांना मदत करतो, तो त्यांना क्लू देतो, है ना? Small पण clues. मला ना थोडंसं ते वाचताना थोडंसं शंका अशी आली की तो तानुकी त्याचा शेप वगैरे बदलतो आणि दरवेळेला नवीनच फॉर्म मध्ये येतो. ते कसं ओळखायचं तानुकी एक तो? बिकॉज त्याला टिकल केल्यानंतर ना, असं टिकल केल्यानंतर तो आपोआप तानुकीमध्ये. हा, म्हणजे तो टिकल केला की तो ओरिजिनल फॉर्म मध्ये येतो, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. सो मला जर शंका आहे की हा तानुकी आहे का आता, तर मी ह्याला टिकल केलं करून बघू शकते. हा, आणि हा तानुकी असेल तर तो तानुकीच्या फॉर्म मध्ये येईल. असंच आहे ना ते? तुला काय घ्यावंसं वाटलं तानुकीचं? कुठची गोष्ट तुला वाटते की मला तानुकी सारखी करायला आवडेल? शेप शिफ्टिंग. शेप शिफ्टिंग. ओ वाव, मला हे फार आवडलंय. ओके, सो नाव तू जस्ट इमॅजिन कर की तू तानुकी आहेस, तर तू कुठच्या शेप मध्ये जाशील आत्ता? फेरी. काय काय? फेरी. फेरी. ओके. आणि मग फेरी होऊन तुला काय करायचंय? मॅजिक करायचंय? सगळ्यांना हेल्प करायचंय. ओके, तर मला आवडलेलं आहे. ही आमची छोटीशी तानुकी फेरीमध्ये आता टर्न होणार आहे विथ मॅजिकल पॉवर, है ना? आणि त्याच्यानंतर ती सगळ्यांना हेल्प करणार आहे. मला हा फार आवडला विषय. अंशिता, मला या पुस्तकाबद्दल सांग की हे माझ्या मते ना या लेखिकेचं ट्रायलॉजी मधलं 3रं पुस्तक आहे. आणि बाबा, म्हणजे ना ह्याचे केवढे पेजेस आहेत माहितीये का? मला अंशिताचा चष्मा बघून असं वाटायला लागलं अंशिताने किती पेजेस वाचलेत. हा म्हणजे हे पण 565 पेजेसचं पुस्तक आहे, आणि अशीच 2 मोठी पुस्तकं ह्याच्या आधीची आहेत, आणि अंशिताने ती सगळी वाचलीत. आज आम्ही डिस्कशनला ट्रायलॉजी नाही घेतली, आम्ही एकच पुस्तक घेतलं. पण हे पुस्तक ट्रायलॉजीतलं शेवटचं पुस्तक आहे, त्यामुळे त्याला पहिल्या 2 पुस्तकांची पार्श्वभूमी पण आहे. तर अंशिता, ती पार्श्वभूमी सांग, आणि या पार्श्वभूमीमध्ये त्या 2 पुस्तकांच्या स्टोरीतनं 3ऱ्या पुस्तकाची स्टोरी कशी आली, आणि कशी म्हणजे ह्याची जी ह्याची लिंक कशी, आणि ती ह्याची जी हिरोईन आहे पेप, तर पेपचा प्रवास कसा झाला, ती कशी वाढत गेली, है ना? तेच सांग थोडक्यात. सो बेसिकली जो सगळ्यात ह्या ट्रायलॉजी मधला जो सगळ्यात पहिली बुक आहे, त्याच्यामध्ये असं दाखवतात की पेपला एक स्कूलमध्ये स्कूल प्रोजेक्ट मिळालेला असतो, EPQ प्रोजेक्ट म्हणतात त्यांना ते. सो त्या प्रोजेक्टमध्ये ती साल आणि आंडी नावाचे 2 मुलं असतात जे बेस्ट फ्रेंड्स असतात. सो ते त्यांचा मर्डर झालेला असतो. सो ते कसे त्यांचा कोणी मर्डर केलेला असतो आणि कसा झालेला असतो त्याचा ती शोधण्याचं
ते इन्व्हेस्टिगेट करण्याचा जो प्रोजेक्टला टॉपिक चूज करते. आणि मग तिला हळू ती पहिल्या बुकमध्ये त्या दोघांचे जे मिस्ट्री असते त्यांना इतकं त्या दोघांचं जी लाईक बेसिकली मर्डर झालेलं असतं त्याचं इतकं सुंदर इन्व्हेस्टिगेशन करते की तिचं जे ते पॉडकास्ट वगैरे तिने बनवलेलं असतं त्या पहिल्या बुकच्या टाइमला, तर ते इतके फेमस होते की लाईक तिला त्या टाइमला अराउंड 3 लाख फॉलोअर्स बनतात. सो मग ती पण पहिल्या बुक नंतर ती फायनली डिसाईड करते की आता मी अजून इन्व्हेस्टिगेशन करणार नाही, कारण पहिल्या बुकमध्ये तिचे खूप क्लोज वन्स लाईक तिचा एक डॉग होता बानी नावाचा विच वॉज व्हेरी क्लोज टू हर. सो तो पण मेला आणि तिचे बरेच खूप डिसएडव्हान्टेजेस होते तिच्यासाठी. पण मग सेकंड बुकमध्ये तिला शी हॅड नो चॉईस. तिचा जो एक व्हेरी क्लोज फ्रेंड होता त्याचा जो मोठा भाऊ असतो तोच मिसिंग जातो आणि मग ती लाईक त्याची मिस्ट्री सॉल्व करते की तो कुठे गायब झाला आहे, तो जिवंत पण आहे की नाही अजून. मग त्याच्यामध्ये ती लाईक पहिले पोलिसांना विचारते बट पोलीस डझंट हेल्प हर. सो मग तिला नंतर स्वतःच ते इन्व्हेस्टिगेट करावं लागतं. आणि मग ज्यावेळेस ती सेकंड टाईम पण आता छान इन्व्हेस्टिगेशन करते आणि तिथे पण पॉडकास्टमध्ये टाकलं की ते आणखी फेमस होतं. सो मग त्याच्यामुळे थर्ड इन्व्हेस्टिगेशनला ती तयार होते. थर्ड इन्व्हेस्टिगेशन बेसिकली पण जो सेकंड इन्व्हेस्टिगेशन असतं ना त्याच्यामध्ये तिला कळतं की चाइल्ड ब्रुन्सविक नावाचा एक जो तो छोट्यापणी आता जो चाइल्ड ब्रुन्सविक असतो तो एक किलर असतो त्याचा त्याचे जे पप्पा असतात तो छोट्या मुलांना, तो जो चाइल्ड ब्रुन्सविक नाव असतं तो छोट्या मुलांना त्याच्या पप्पांपर्यंत घेऊन जायचा आणि मग त्याचे पप्पा खूप वाईट पद्धतीने त्या मुलांना मारायचे. सो तो चाइल्ड ब्रुन्सविक जो असतो ते त्याच्या पप्पांना लाईक मर्डर करण्यामध्ये हेल्प करत असतो. नंतर तिला कळतं की जो तो रिपोर्टर असतो एक तो जो आता 22 इयर्सचा झालेला असतो तो, आणि तो ज्यावेळेस त्याच्या पप्पांना हेल्प करतो तो अराउंड 10 इयर्सचाच असतो फक्त. सो आता तो एक रिपोर्टर असतो ज्याचं नाव स्टॅनली फोर्ब्स असतं. बट नंतर तिला असं वाटतं आणि जो चार्ली ग्रीन नावाचा एक माणूस असतो त्याची जी बहीण आहे तिलासुद्धा त्या चाइल्ड ब्रुन्सविकने मारण्याला मदत केलेली असते. सो तो चार्ली ग्रीन त्याचं रिव्हेंज घेण्यासाठी त्या चाइल्ड ब्रुन्सविकच्या म्हणजे स्टॅनली फोर्ब्सच्या मागे लागतो. स्टॅनली फोर्ब्सने त्याची आयडेंटिटी बदललेली असते आणि मग तो त्याला मारतो. बट नंतर पेपला असं वाटतं की चाइल्ड ब्रुन्सविकला म्हणजे स्टॅनली फोर्ब्सला मारण्याची गरज नव्हती, कारण हे सगळं ज्यावेळेस झालं त्यावेळेस तो खूप छोटा होता, त्याला स्वतःची एवढी लाईक नॉलेज नव्हतं. पण मग सेकंड साईडला असं पण वाटतं की चार्ली ग्रीनच्या जागेवरती जर ती असते आणि तिच्या भावासोबत असं झालं असतं तर तिने पण चार्ली ग्रीनसारखंच केलं असतं. सो ती बेसिकली दोन्हींच्या मध्ये अडकलेली असते आणि दोन्ही पण साईडला नाही. मग थर्ड बुकमध्ये आता होतं का, तर थर्ड बुकमध्ये तिचं स्वतःलाच एक स्टॉकर असतो ॲज मी सांगितलं. तर मग ती ॲट द लाईक तो जो मी तुम्हाला बोलले ना डीटी किलर, तर तो ज्यावेळेस तिला किडनॅप करतो नंतर तिला कळतं की जो पहिल्या बुकमध्ये तिने अँडीचे मर्डर मिस्ट्री सॉल्व केलेली असते ना तिचा जो पप्पा असतो जेसन बेल तर तोच डीटी किलर असतो. आणि पहिल्या 2 बुक्समध्ये पेप खूप लाईक फेमस झालेली असते ना तिच्या पॉडकास्टमुळे वगैरे, आणि त्या डीटी किलरला म्हणजे जेसनला ते बिलकुल आवडत नसतं की मुलींनी पुढे गेलं पाहिजे. मग तो तिला किडनॅप करतो आणि मग तिथे त्याची मारण्याची टेक्निकच अशी असते की तो त्या टेपला मुलींच्या अंगाला असं पूर्ण बांधायचा, फक्त तोंड उघडं ठेवायचं आणि मग चिरडून मारायचा. सो मग मग तिला पण त्याने रॅप करतो, पण तो त्या मुलींना रॅप केलं ना की एक अर्धा तास वगैरे त्यांना एकटं सोडतो टू लाईक हॅव सम वे टू एस्केप आउट जर त्यांना मिळालं काही तर. आणि मग लकीली पेपला मिळतो. ती कशी बशी स्वतःच्या हाताला पाळणं वगैरे सोडवते आणि मग तिथे ते रूमचा दरवाजा पण लॉक करून जातो. तो सगळं पूर्ण वेजमध्ये जी एस्केप करू शकली असते ते बंद करून जातो. पण मग ती कशी बशी ते नट बोल्ट काढून मागच्या शेल्फचं वगैरे ते विंडो फोडते हॅमरने, तिथून निघते वगैरे. सो असं सगळं करून ती निघते. बट नंतर तिला निघायच्या पहिले असं वाटतं का पण हा लोकांना मारतोय तर ह्याला आपण असं सोडून गेलं नाही पाहिजे. पोलिसला आपण जरी सांगितलं तरी पण त्या जेसनच्या पोलिसशी खूप चांगले कॉन्टॅक्ट होते. सो पोलीस काही करणार नाही जास्त, म्हणून ती परत युटर्न घेते आणि त्याला मारून मग निघते. पण मग ॲट द एंड तिने शेवटी त्याला मारलं आहे. तर मग आता ती फसली आहे एका मर्डरमध्ये. मग ती कशी स्वतःला एक मॅक्स हॅस्टिंग्स नावाचा मुलगा असतो त्याच्यावरती तो पूर्ण ब्लेम टाकते, कारण की मॅक्स हॅस्टिंग्स पण खूप वाईट असतो. सो त्याच्यावरती ते ब्लेम टाकते. मग जेसन पण मेला आणि मॅक्स हॅस्टिंग्सला पण जेल सेंटन्स मिळाली. सो आणि ती पण सुटली. सो असं सगळं हॅपी एंडिंग होतं एंडला.
ही गोष्ट ऐकताना तुम्हाला काहीतरी वाटेल की असं कसं मुलांच्या गोष्टीमध्ये आहे, पण हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणजे ती मारते हे तिचं सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे. म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या गोष्टीमध्ये लक्षात आलं असेल तर तिला असं वाटतं की नाही, जे वाईट असतात त्यांना पनिश झालंच पाहिजे. पण या ट्रायोलॉजीच्या 3ऱ्या कादंबरीत येईपर्यंत पेपला कळतं की स्वतःला जर सर्व्हाइव्ह व्हायचं असेल किंवा स्वतःला वाचवायचं असेल तर कधीतरी आपल्याला वाईट पण बनायला लागतं. म्हणजे हा मेसेज आहे बेसिकली या सगळ्या गोष्टींमधनं, की सगळं ब्लॅक आणि व्हाईट नसतं, कधीतरी तुम्हाला ग्रे एरियामध्ये पण राहायला लागतं. आणि हा मेसेज इथे दिला गेलाय. मला ना तुला अंशिता हे विचारायचं आहे, 2-3 प्रश्न. हे वाचल्यानंतर रात्री झोप लागली? कधी कधी ज्यावेळेस खूपच भयानक सीन्स वाचले त्यावेळेस कधी कधी भीती वाटायची, मग मम्माला उठवायचे झोपेतून. पण लाईक दॅट वॉज फाईन की ज्यावेळेस कळलं की दिस ऑल वॉज फॉर गुड, मग नाही भीती वाटली. मग भीती नाही वाटली. आणि मग तू ह्याच्यातनं तुला काय वाटलं, म्हणजे तिचा जो काही जर्नी आहे ना सगळा, की पहिला इन्व्हेस्टिगेशनचा आणि नंतर त्या क्रिमिनल्सच्या मागे जायचा, म्हणजे गुन्हेगारांच्या मागे जायचा, तुला काय वाटतं की त्यातली कुठची क्वालिटी तुला जास्त आवडली, किंवा तुला असं वाटलं की नाही मला माझ्यामध्ये ही क्वालिटी हवी आहे? ते डिपेंड्स ॲज पर द टाइम, कारण की स्टार्टिंगला क्रिमिनल वगैरे पर्यंत पोहोचला नव्हता विषय. स्टार्टिंगला एकदम बेसिक होतं की 2 मुलांचं ऑलरेडी मर्डर झालं आणि तिला ते सॉल्व्ह करायचं असतं. सो तिथे इन्व्हेस्टिगेशन क्वालिटी इज गुड. पण नंतर ज्यावेळेस तिला स्वतःलाच किडनॅप केलं जातं तर तीच मरणार असते. त्यावेळेस जर तिने रॉंग स्टेप उचलली टू सर्व्हाइव्ह, लाईक फॉर हर ओन सर्व्हायवल, देन दॅट्स व्हेरी गुड की इनफॅक्ट ती स्वतःला वाचवू शकली. आणि तो जो जेसन असतो तो तिच्यापेक्षा बराच मोठा असतो ना एजने. सो दॅट वॉज गुड की ती तिच्यापेक्षा एका अडल्ट माणसाकडनं पण वाचू शकली. ऑल्दो त्याने पूर्ण हे केलं होतं की ती वाचू नाही शकणार, तरी पण तिने डोकं लावलं आणि वाचली. सो सगळ्या क्वालिटीज तिच्याबदल्या टिल द एंड चांगल्याच होत्या. तर तुला काय वाटतं की पेपमधली ही क्वालिटी माझ्यात पण आहे, असं काय वाटतं? मला कोणती पण गोष्ट जर अशी वाईट झाली तर इन्व्हेस्टिगेट करायला आवडतं, बट ते कधी कधी रॉंग टर्न घेतं. पण स्टील इन्व्हेस्टिगेशन मला आवडते करायला आणि मी इन्व्हेस्टिगेट करते. व्हेरी गुड. आरोही, या सुट्टीत आता तू काय वाचणार आहेस? तुला सुट्टी सुरू झाली आहे ना, तर आता नवीन कुठचं पुस्तक वाचणार आहेस? ते दीदी खूप दिवसांपासून तर लँड ऑफ स्टोरीज वाचती आहे. तर ते मला वाचायची इच्छा झाली बिकॉज तिने एकदा मला शॉर्ट स्टोरी सांगितलेली त्यांच्या फाईट ॲडव्हेंचर वगैरेची. तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी वाचणार. ती आता वाचणार आहेस, तर दीदीची वाचून झाली आहे. हा. आणि मग मगाशी दीदीने जी काही मर्डर मिस्ट्री सांगितली ती तुला वाचताना, तिची स्टोरी सांगताना भीती नाही वाटली? तिची मर्डर मिस्ट्री जी सांगत होती गोष्ट ते वाचताना, तर तू मोठी झाल्यावर ती पण वाचली नाही. तू आता नंतर मोठी झाल्यावर वाचशील. अर्णव, तू कुठचं गोष्टीचं पुस्तक वाचणार आहे सुट्टीत, या सुट्टीत? मला एक रोल डालचं गोष्ट म्हणजे असं वाचायचंय. त्याचं नाव द जिराफ अँड द पेली अँड मी वाचायचंय. बेसिकली मी असं ऐकलंय की याच्यात एक जिराफ असतो, सगळं नाव ठेवतो जिराफ, कारण तो खूप असं काइंड असतो, खूप ॲमिकेबल असतो. ही नेव्हर ऑल्टरकेशन्स. सो दॅट्स, आणि तो कधी रूट पण नसतो. तर तुला ती गोष्ट वाचायची आता तुझ्याकडे, आणि ते बुक आहे? नाही ते बुक. आता तू आणणार आहेस ते पुस्तक? हो, आणणार आहे. आणि मला अजून एक बुक वाचायचं आहे, त्याचं नाव डॅनी अँड द चॅम्पियन ऑफ वर्ल्ड. बेसिकली मी याचं पुस्तकचं ऐकलं की एक मुलगा असतो ज्याचं नाव डॅनी म्हणून असतो. तो सगळं याच्यात फर्स्ट यायचा, सिंगिंग मध्ये फर्स्ट, डान्सिंग मध्ये फर्स्ट, अभ्यास स्टडीज मध्ये फर्स्ट, सायकोलॉजी मध्ये फर्स्ट. तर याच्यामुळे मला हे वाचायचंय की तो कसं अचीव करतो हे सगळं. बर, कसा एक्सपिरियन्स असते याला. श्रीजा, मला तू एक गोष्ट सांग की हे थिया स्टिल्टन, जेरेनिमो, मगाशी तू किती सांगितली जेरेनिमोची पुस्तकं? 400 काहीतरी पुस्तकं सांगितली. 45. थियाचे 45 आणि जेरेनिमोचे 400. हां, जेरेनिमोचे 400 आणि थियाचे 45 बुक्स आहेत. मी माझ्या मुलीसाठी जेव्हा पुस्तकं आणली तेव्हा ह्यातली आणली, पण मी कधी वाचली नाही. पण या मुलांमुळे मी ही 4 पुस्तकं
मी सगळी वाचलं नाही, ते मोठं पुस्तक आहे त्यामुळे माझ्याकडनं वाचलं गेलं नाही आहे पूर्ण, पण हां मला त्यांच्याशी डिस्कस करता येईल इतकं मी ते वाचलं, बाकी ही पुस्तकं वाचली. तर माझा एक प्रश्न या मुलांना असा होता की का ही पुस्तकं फेमस आहेत आणि ही पुस्तकं का वाचतात. आणि मला या प्रश्नाचं उत्तर ना श्रीजाने खूप छान दिलं होतं. तर मला श्रीजा तू हे उत्तर सांग की आपण ही पुस्तकं सगळ्यात का फेमस आहेत. ही पुस्तकं फेमस आहेत कारण की ह्याच्यात खूप ॲडव्हेंचर आहे. हा. माझ्यासारखी अशी खूप माणसं आहेत ज्यांना ॲडव्हेंचरस गोष्टी आवडतात. आणि हे एवढं चांगल्यापणे लिहिलंय की आपल्याला असं वाटतं आपल्या डोळ्यासमोर असा सीन चालू आहे तो. आणि आता असं सपोज असेल की थिया चालती आणि तिचा पाय असा कुठेतरी असा दबक, तर ते असं एवढं असं तिथे हे पण पिक्चर्स पण असतात आणि ते एवढं छान लिहिलं पण आहे की आपल्याला असं वाटतं की आपल्या समोरच चाललंय सगळं घडतंय. मला ते श्रीजाने इतकं छान एक्सप्लेन केलं ना की मला कळलं आणि मग मला हे पुस्तक बघायला मजा आली. श्रीजाने अजून एक गोष्ट सांगितली होती की ह्यातले ना काही काही शब्द असे मोठे लिहिलेले असतात, ते रंगीत लिहिलेले असतात, ते बोल्ड केलेले असतात आणि मग लगेच इकडे जर त्याचं एक्सप्लेनेशन असेल किंवा स्टोरी असेल तर इथे लगेच त्याचं पिक्चर असतं. आणि ही सगळी पुस्तकं अशीच आहेत आणि म्हणून ही मुलं सगळी ही पुस्तकं वाचतात. तर श्रीजा आता तू पुढचं कुठचं पुस्तक वाचणार आहे सुट्टीत. मी सुधा मूर्तीचे छोटे छोटे बुक्स वाचणार आहेत. मी आता रिसेंटली आणलेले आणि जेरोनिमोचे अजून एकदा रीड करणार आहे. अजून एकदा रीड करणार आहे. भरपूर मोठी लिस्ट आहे तुझी. हा अंशिता या सुट्टीत तू कुठचं पुस्तक वाचणार आहे नवीन. तर माझी खूपच मोठी लिस्ट आहे. बेसिकली मला हॅरी पॉटरची सिरीज, त्याच्यानंतर पर्सी जॅक्सनची माझ्याकडे एक बुक आहे, मला त्याची सिरीज हवी आहे कारण ती जी एक बुक आहे ती पहिली नाही आहे त्यामुळे काही लिंक लागत नाही आहे. सो मला त्याची पण सिरीज वाचायची आहे. त्याच्यानंतर माझ्या सोसायटीमधल्या एका फ्रेंडने फ्रॉस्टेड नावाची बुक सांगितली आहे ती वाचायची आणि माझ्या स्कूल फ्रेंडने फॅमिली अपस्टेअर्स सांगितली ती वाचायची. आपण मला असं वाटतंय लवकरच मला दुसरा एपिसोड करायला लागणार आहे कारण ही मुलं भरपूर काहीतरी वाचून बसणार आहेत आणि मला जर त्यांना गाठायचं असेल तर माझं वाचन कमी पडतंय असं मला वाटायला लागलंय. आज या चौघा मुलांनी 4 वेगवेगळी पुस्तकं आपल्याबरोबर शेअर केली आहेत. त्यांनी खूप काही काही वाचलंय, त्यांनी वाचलेल्या त्यांच्या स्टोरीज आपल्याबरोबर शेअर केल्यात, त्यांनी त्यांचं अंतर्मन आपलं विश्व त्या गोष्टींबरोबर आपल्याबरोबर शेअर केलंय आणि म्हणून एक छोटीशी सरप्राईज गिफ्ट आहे त्यांना. ओके, तर ते सरप्राईज गिफ्ट आपण सगळ्यांना देऊया. मला असं वाटतंय माझ्याकडे काय ते आब्राकडाब्रा, हां ते काहीतरी आब्राकडाब्रा आब्राकडाब्रा आणि माझ्याकडे हे पुस्तक आहे सुधा मूर्तींचं द मॅजिक ड्रम. तर तुला वाचायचंय श्रीजाला, तर मी श्रीजाला हे पुस्तक देतेय गिफ्ट. हां श्रीजा, तू तुझं गोष्ट आमच्याबरोबर शेअर केलीस आणि तू तुझं नॉलेज माझ्याबरोबर शेअर केलंस त्याच्याबद्दल मी तुला थँक्यू म्हणते. हां आणि याच्या पुढे माझ्याबरोबर अशीच नवीन नवीन पुस्तकं वाचून शेअर करशील. अजून एक आब्राकडाब्रा आब्राकडाब्रा आहे माझ्याकडे आणि माझ्याकडे हे पुस्तक आहे सुधा मूर्तींचं हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर थ्रू रीड अँड अदर स्टोरीज. आणि मी आरोहीला देणार आहे ही स्टोरी. हे पुस्तक मी आरोहीला देतेय. आरोही, तू सुद्धा तुझं स्टोरी माझ्याबरोबर शेअर केलीस, मी तुला थँक्यू म्हणते आणि नवीन स्टोरी शेअर करायला नेक्स्ट टाइम येशील माझ्याबरोबर. ओके. आणि अजून एक आब्राकडाब्रा आब्राकडाब्रा आहे आणि अर्णवसाठी हे पुस्तक आहे ग्रँड पेरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज. सुधा मूर्तींचंच हे पुस्तक आहे आणि हे मी अर्णवला देते. अर्णव, थँक्यू, तू तुझं वाचन माझ्याबरोबर शेअर केलं त्याच्याबद्दल आणि पुढे पुन्हा शेअर करशील है ना. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि आपली बिग गर्ल आहे, तिच्यासाठी आब्राकडाब्रा आहे आणि मला हे माहिती आहे की तिचं जे काही तिने जे वाचलंय त्याच्याच बरोबर हे सुद्धा एक क्लासिक नॉव्हेल आहे आणि मला माहिती आहे तुला आवडेल. ओके, तर हार्पर लीचं टू किल अ मॉकिंग बर्ड. मला असं वाटतं की मी अंशिताला पुढे हे पुस्तक त्याच्याबद्दल डिस्कस करायला एक एपिसोड माझा आणि अंशिताचा करेन. ओके, सो अंशिता, थँक्यू, तू शेअर केलंस तुझं नॉलेज आणि थँक्स अ लॉट. कोण म्हणतं मुलं फक्त रीलच बघतात. मला खरं सांगू का, असं वाटतं आम्ही आणि आमच्यापेक्षा मोठी माणसं आहेत तेच जास्त रील बघतात. आजचा एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का मुलं फक्त मोबाईलमध्ये आहेत. या मुलांच्या हातात मी मोबाईल खरंच नाही बघितला. ही माझ्या सोसायटीतली मुलं आहेत आणि ही
आमच्या म्हणजे मी माझ्या सोसायटीत त्यांना इकडे तिकडे खेळताना बघते. मी आजपर्यंत त्यांच्या हातात मोबाईल कधी बघितला नाही. आणि ज्या वेळेला मी म्हटलं ना की असा मला एपिसोड करायचा आहे, कोण माझ्याबरोबर गप्पा मारायला येतील, तेव्हा ही 4ही मुलं पटकन तयार झाली. आणि बघा त्यांनी काय काय वाचलंय. म्हणजे त्यांनी एवढं काहीतरी वाचलंय की मला असं वाटतं की माझं वाचन कमी पडतंय. तर मला ना हे सगळं वाचायचंय. मला त्यांनी वाचलेली पुस्तकं पण वाचायची आहेत आणि अजून भरपूर काही वाचायचंय. मला तुम्ही सांगा, तुमच्या घरातली मुलं काय वाचतायत आणि त्यांना पण अशा गप्पा मारायला आवडतील का? असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मला त्या मुलांबरोबर पुढच्या वेळेला बोलायला नक्की आवडेल. बरं, हा एपिसोड फॉरवर्ड करा, लाईक करा आणि तुमच्या सगळ्या नातवंडांना, भाचवंडांना, मुलांना पाठवायला विसरू नका. तुम्हाला आवडला का हे नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.